नमस्कार. पीक विमा 2025ची जो वाटप आहे ते होणे सुरू झालेला आहे आणि 28 जुलैपासून तो कशा प्रकारे होणार आहे आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महसूल मंडळामार्फत मिळणार आहे, त्यामध्ये कोणते शेतकरी आता सध्या पहिल्या यादीमध्ये येतील या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. याच्यामध्ये आता दिनांक 28 जुलैपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे असं सांगितलं जात आहे. मग हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यानुसार माहिती, महसूल मंडळानुसार माहिती पाहतोय आपण. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात पहिली सुरुवात करूया, कारण की मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर ही मोठी बातमी समोर आलेली आहे. आपण मराठवाड्यापासून म्हणजेच की मराठवाड्यामध्ये हिंगोलीमध्ये 30 महसूल मंडळे आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या पिकांचा, तर सोयाबीनचा राहिलेला जो पीक विमा होता, तूर आणि कापशीचा पिकाचं देखील या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, मिळायला सुरुवात होणार आहे. त्यासोबतच नांदेडमधील 93 महसूल मंडळे ज्याच्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी आणि तूर या पिकांचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि याच पिकांचा पीक विमा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळामार्फत तूर आणि कपाशी या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. म्हणजेच की यामध्ये कापसाला, यामध्ये सोयाबीनला वगळण्यात आलेला आहे. तशी जर गोष्ट केली तर छत्रपती संभाजीनगर 78 महसूल मंडळे इथे आहेत आणि या मंडळांमध्ये सोयाबीनचा राहिलेला आणि तूर आणि कपाशी या पीक विमा जमा होणार आहे. या पीक विमा ज्यांनी भरलेला आहे या पिकांचा मिळणार आहे त्यांना लाभ. याच्यामध्ये परभणीमध्ये 52 महसूल मंडळांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये तूर आणि कापूस या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. याच्यामध्ये जो बीड जिल्हा आहे तो बीड जिल्ह्यामध्ये 87 महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन आणि कपाशी या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. तसेच धाराशिव जो जिल्हा नोंदवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर 76 ते 46 महसूल मंडळे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्यानुसारच पीक विमा मंजूर होणार आहे. त्याच्यामध्ये कपाशी, तूर या पीक विमाचा समावेश आहे. लातूरमधील 60 महसूल मंडळांचा समावेश आहे आणि या 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा कोणकोणत्या पिकाचा मिळणार आहे, तर त्यामध्ये सोयाबीन पिकाचा जास्त समावेश आहे. जेवढा जास्त सोयाबीन पिकाला पीक विमा मिळणार आहे तेवढाच त्याला मिळणार आहे. आता यामध्ये जर गोष्ट केली तर ज्यांचा राहिलेला होता त्यांना त्याच्यामध्ये जमा होण्याचं शेतकऱ्यांना वर्तवण्यात आलेलं आहे. म्हणजेच की जे शेतकरी यामध्ये राहिलेले होते त्यांना पीक विमा सोयाबीनचा एक सर्वात महत्त्वाचा, त्यानंतर तूर आणि कापशीचा या पीक विमा मिळणार आहे. आता हा झाला मराठवाड्याचा भाग. त्यानंतर तसंच आपण विदर्भातील बघणार आहोत. विदर्भामध्ये बुलढाण्यामधील या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांना आता त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे. त्याच्यामध्ये 80पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये जिल्हानिहाय जर आपण बघायचं म्हणलं तर वाशिममध्ये 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा तूर आणि कापशी या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. अमरावतीमधील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तूर आणि सोयाबीन आणि कपाशी या पिकाचा पीक विमा जमा होणार आहे. तसेच जर अकोल्यातील गोष्ट केली तर अकोल्यामध्ये 50 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन आणि कापशी तिन्ही पिकाचा पीक विमा जमा होणार आहे. त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील 90पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 110 कोटी पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे, परंतु टप्प्यांचा अद्यापही शेतकऱ्यांना काही लाभ मिळालेला नाही आहे. शेतकरी फक्त याची वाट पाहत आहे. त्यामुळे जेवढ्या पण जिल्ह्यामधील जे शेतकरी राहिलेले आहे, जसं की सोलापूर जिल्ह्यातील फक्त तूर पिकांचा पीक विमा भेटला, परंतु उर्वरित पिकांचा पीक विमा काही भेटला नव्हता. मग तो सुद्धा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासोबतच अजून बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा मिळाला होता, परंतु त्याचा राहिलेला जो पीक विमा होता तो अजूनही दुसरी यादी लागली नव्हती. अशा सर्व राहिलेल्या पिकांचाही शेतकऱ्यांना आणि राहिलेल्या महसूल मंडळांनाही हा पीक विमा दिला जाणार आहे. दिनांक 28 जुलैपासून हा पीक विमा उर्वरित वितरण जमा होणार आहे. त्यासाठी ज्या काही आपण आत्तापर्यंत ज्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्या पूर्ण आला नव्हता त्या सर्व शेतकऱ्यांना जे काही कामे असतील तर दरवेळी आपल्याला कोणती ना कोणती KYC करायची असेल किंवा बँक खातं सुरू असेल का नसेल, तुमचं जे राहिलेला पीक विमा भरला आहे तो तुम्ही वेळेला जे काही भरल्याचे डिटेल दिले असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते हे सर्व तपासून पहा सर्व ओके आहे का पहा, कारण की उर्वरित पीक विमा येण्याचे देखील कागदपत्रे तसेच आपले बँक अकाउंट सर्व काही योग्य असणे आणि ओके असणे अत्यंत गरजेचं आणि जरुरी आहे.
आता याच्यामध्ये जर कोणते शेतकरी वगळले जात असतील तर का वगळले जात आहेत हे पाहायला लक्षात घेणं जरुरी आहे. कदाचित कधी ना कधी सरकारकडून त्याची यादी लगेचच तुमच्या नावाची आणि तुमच्याकडून जर का कोणतं बँक खातं तुम्ही सुरू केलं नसेल किंवा तुमच्या कोणत्यातरी आधार कार्डाशी बँक खात्याशी लिंक नसेल, KYC नाही होणे, तर असे प्रकार असेल तर आत्ताच दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला राहिलेला पीक विमा हा विना अडचणीचा तुमच्यापर्यंत येईल. कारण की दिनांक 28 जुलैपासून पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आता याच्यामध्ये जेवढे महसूल मंडळे होते जिल्हानिहाय आपण माहिती पाहिलेली आहे. यामध्ये जर अजून कोणती महसूल मंडळे राहिलेली असतील किंवा ॲड करायचे असतील तर त्या संदर्भातही नवीन अपडेट्स आल्यानंतर आपण नक्की याबद्दल सांगूया. पण या सध्या जेवढे काही महसूल मंडळे सांगितलेले आहे त्याच्याबद्दल आपण दिनांक 28 जुलैपासून पीक विमा त्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारे प्रश्न असतील किंवा कोणाचं काही जर अडचण दाखवत असेल तर ऑनलाईन पोर्टलमध्ये किंवा बँक खात्यामध्ये जर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. कारण की तुमच्या मनात अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स उघडा आहे, त्यामध्ये कमेंट करा आणि आपले सुरळीत व्यवस्थित उत्तर दिलं जाईल. आणि यासोबतच आता सध्या जो काही पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये जेवढे पात्र शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विमा भरला होता त्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणारच आहे. त्याच्यामध्ये फक्त कोणाचा टाईम प्लस मायनस होऊ शकतो, परंतु सर्व शेतकऱ्यांना यांच्यामध्ये दिनांक 28 जुलैपासून सरकारकडून पीक विमा मिळणं सुरू झालेलं आहे. कारण की महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.